रावसाहेबजी दानवे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाचे अध्यक्ष होते, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते आणि कराड साहेब ह्या दोघांनी मिळून मला नांदेडला पाठवली आणि नांदेडची सीट पडली की बबनराव लोणीकरांचं मंत्रिपद जाणार आहे. मी सांगितलं होय मी नांदेडला जातो. अशोकराव चव्हाण साहेब आज भारतीय जनता पक्षात आहेत. मी नांदेडला गेलो, सगळे नेते एकत्र केले आणि पत्रकार परिषदेत सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा शाखा अध्यक्ष इथलचा खासदार होणार आहे आणि प्रतापराव चिखलीकर निवडून आले. मी तिथं प्रचारात होतो आणि दानवे साहेब आजारी पडले, सिग्मा हॉस्पिटलला ऍडमिट होते. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले आणि मला फोन केला, बबनराव तुम्ही कुठे जाऊन बसलात, माझी निवडणूक चालू आहे, मी आजारी आहे आणि तुम्ही नांदेडला काय करता. म्हणलं साहेब तुम्ही तर पाठवलं मला. त्यांनी सांगितलं ते काही नाही, तुम्ही इकडे यायचं, संतोषनं तुम्ही 5 दिवस नियोजन करा, नांदेडचं काय व्हायचं तर होईल. म्हणलं साहेब पण मुख्यमंत्र्यांना विचारून मी लगेच येतो. त्यांनी सीएम साहेबाला फोन केला, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मला फोन केला आणि तुम्ही जालन्याला जा. सगळीकडे चर्चा होती, दानवे साहेब खूप आजारी आहेत, खूप बिमार आहेत, ही बिमारी झाली, तो रोग झाला, हा रोग झाला. आणि मी गेलो आणि म्हणलं साहेब खरंच दुखत का तुमचं, काय दुखत. त्यांना विचारलं बिमारी काय, लोक खूप चर्चा करतायत. ते म्हणले दुखतंय पण निवडणूक झाल्यावर सांगा. आणि ते आजारी पडले आणि जिल्ह्यात सगळीकडे चर्चा सुरू झाली. अरे 40 वर्ष या माणसानं जिल्ह्याची सेवा केली, जिल्ह्याचा विकास केला आणि आज प्रचार करता येत नाही. साहेबांची शेवटची निवडणूक आहे म्हणून 1 लाख मतं वाढले. विनोदाचा भाग सोडा.